नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही? तुमचं मनापासून स्वागत करून कालच्या कथेला पुढे नेते. काल आपण पाहिलं, अजून सासरी पुरतेपणानं न रुळलेल्या पद्माला आपल्या प्रेमाच्या रुजलेल्या अंशाबद्दल व्यंकटेशला सगळ्यात आधी सांगायचं आहे. त्यासाठी ती त्याची आतुरतेने वाट पाहतीये आणि खूपच अचानकपणे व्यंकटेशच्या अपघाती मृत्यूची बातमी तिला कळतीये. आणि व्यंकटेशचे सगळे सोपस्कार आटोपेपर्यंत ती शुद्धी बेशुद्धीच्या झुल्यावर हिंदकळते. आता पुढे काय होतं आहे ते आपण पाहूयात आजच्या दुसऱ्या भागात. आणि उद्या या कथेचा शेवट असेल. पण मंडळी, त्याआधी प्लीज एकदा बघून घ्याल. माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का? आणि जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज बघा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण दाबाल. आणि अभिवाचन आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नकात. अभिवाचन आपल्या प्रियजनांना शेअर पण कराल. तर सुरू करूयात आजची कथा. कथा फिनिक्स भाग 2. लेखिका चित्रा जगदीश शर्मा. अभिवाचन अदिती पालिमकर. खरंच काळ रात्र होती ती. काल होता होता काळ रात्र झाली. पण आयुष्याची मशाल तर पुन्हा पेटवावीच लागते ना. पोटातला तो अश्राप अजान जीव आपल्या अस्तित्वाची तिला सारखी सारखी जाणीव करून देत होता. उलट्यांनी ती अगदी हैराण झाली होती. घरदार दुःखाने झाकोळून गेलं असताना हिच्या मनात मात्र आशेचा किरण चमकत होता. गंगम्मांनीच शेवटी पुढाकार घेऊन गावच्या दवाखान्यातल्या नर्स सुशीलाक्कांना बोलावून घेतलं. तिला तपासून अगदी खालच्या आवाजात तिच्याही काहीतरी बोलवून सुशीला बाहेर आली. गंगम्माशी एक शब्दही न बोलता तिनं अम्माशी बोलायचं म्हटल्यावर गंगम्मा जरा धास्तावलीच. आतल्या खोलीत अम्मा डोळ्यावर हात ठेवून पडल्या होत्या. दिवसा ढवळ्या त्यांना असं दिनवाणं पडलेलं पाहून गंगम्माच्या पोटात तुटलं. त्यांना हलकेच हात मारत गंगम्मा म्हणाली, सुशीलाक्कांना काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. अम्मांनी डोळ्यावरून हात काढला. कष्टाने उठून बसत त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं सुशीलाक्कांकडे पाहिलं. तरण्यात आठ्या पोराच्या आकस्मिक मृत्यूनं त्या खचून गेल्या होत्या. अम्मा, हलक्या आवाजात सुशीलाक्का म्हणाली, सुनबाईंना दिवस गेले आहेत, काळजी घ्या, खूप काळजी घ्या, त्यांना जपा. सुशीलाक्का गेल्यावरही त्या थोडा वेळ तशाच बसून राहिल्या. सुशीलाक्कांच्या बोलण्याचा अर्थ हळूहळू उमगला आणि त्यांचे डोळे पाझरायला लागले. व्यंकटेश गेला तरी आपली निशाणी मागे सोडून गेला आहे, कुणालाही न सांगता येणारी निर्वंश झाल्याची भीती एका क्षणात विरली. त्या त्वरेनं उठल्या, वर पद्माच्या खोलीत गेल्या. पद्मा क्लांतपणे पलंगावर पडून होती. तिच्या उशाशी तिची आई बसली होती. लेकीचा हात हातात धरून शून्यात डोळे लावून बसलेल्या त्या माऊलीला पाहून त्यांना वाईट वाटलं. अम्मांना आत आलेलं पाहून तिची आई गडबडली, सावरली. पद्माचा हात सोडून उमाक्का उठून बाजूला उभे राहिल्या. अम्मा तिच्या उशाशी बसल्या. तिच्या केसांवरून हात फिरवत गदगद केलेल्या स्वरात म्हणाल्या, पद्मा, पद्मा गो. आणि तिला हलकेच जवळ घेऊन त्या धाय मोकलून रडू लागल्या. रडता रडता तिच्या आईला सांगू लागल्या, व्यंकटेशा सोडून गेला तरी पोरीला आधार देऊन गेला हो. 2 जीवांची आहे ती. व्यंकटेशच परत येणार माझा, व्यंकटेशच परत येणार हो. आणि मग तिघीही एकमेकींना बिलगून रडू लागल्या. गंगम्मांनीही डोळे पुसले. व्यंकटेशच्या जाण्याचं दुःख मनाआड करायचा कसोशीनं प्रयत्न करत अम्मांनी परत कंबर कसली. पद्माला तर त्या डोळ्यात तेल घालून जपू लागल्या. पद्माच्या समोर त्या खूप सहज राहायचा प्रयत्न करायच्या, पण पद्माचं पांढरं फटफटीत कपाळ पाहिलं की त्यांना बडबडवून यायचं. व्यंकटेशचे दिवस आटपेपर्यंत 1.25 महिन्यांनी उमाक्कांनी पद्माला माहेरी न्यायचा विषय काढला.
पण अम्मांनी अगदी ठामपणे नकार दिला. बेडा म्हणजे नको. आता बाळंतपण होईपर्यंत इथेच असू दे तिला. मी घेईन तिची काळजी. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? आपले भेदक डोळे उमाक्कावर रोखत अम्मा म्हणाल्या. तसं भेदरून उमाक्का म्हणाल्या, अहो असं कसं म्हणता? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर. पण तिला जरा बदल होईल म्हणून म्हटलं मी. चाचरत उमाक्का म्हणाल्या, सध्या नको, मग पुढे पाहूत. अम्मांनी संभाषणाचा तुकडा तोडत विषयच संपवला. उमाक्कांचा पाय निघत नव्हता, पण लेकीकडं असं किती दिवस राहणार? पण तिला असं सोडूनही कसं जायचं? खरं तिला आत्ता या क्षणी आपल्या आधाराची खूप गरज आहे याची जाणीव होती उमाक्कांना. पण अम्मांपुढं बोलायची, शानभोगांपुढं तोंड उघडायची हिंमत नव्हती त्यांची. पद्माच्या डोक्यावरून हात फिरवून त्या निघाल्या. त्यांचं सामान घेऊन दारापर्यंत आलेल्या गंगम्मानं हलकंच त्यांचा हात दाबला. तिच्या आश्वासक स्पर्शानं उमाक्कांना थोडं बरं वाटलं. मानेनंच तिचा निरोप घेऊन त्या निघाल्या. या विपरीत परिस्थितीतही पोटातला तो जीव नीट वाढत होता. पद्माला 8वा महिना सुरू होता. पोटातल्या बाळाची आता हालचाल जाणवायची. रात्री झोपल्यावर ती बराच वेळ पोटावर हात ठेवून त्याची स्पंदनं अनुभवायची. व्यंकटेशच्या आठवणीनं व्याकुळ व्हायची. एवढ्या मोठ्या पलंगावर ती एकटीच तळमळत पडायची. कधीकधी खूप राग यायचा तिला. का असं फसवून गेलास? माझं कसं होईल तुझ्याशिवाय? असं जरासुद्धा विचार आला नाही तुझ्या मनात? देवाला हात जोडणं तर तिनं केव्हाच सोडून दिलं होतं. आताशा गंगम्मा रात्रीचीही त्यांच्याच घरी राहायची. रात्री तिच्याच खोलीत सतरंजी टाकून निजायची. तिनं थोडी जरी चाळवा केली तरी लगेच उठून बसायची. पलंगावर तिच्या शेजारी बसून तिला थोपटायची. नेरू बेका, पाणी हवंय का? असं हलक्या आवाजात मायेनं विचारायची. आणि न कळत पद्मा तिच्या मांडीवर डोकं ठेवून परत झोपायचा प्रयत्न करायची. 4 महिन्यांच्या विश्वेश्वरला पदराड घेऊन पद्मा विमनस्कपणे आपल्या खोलीत बसली होती. आज व्यंकटेशचं वर्षश्राद्ध. बाहेरच्या अंगणात मोठा मांडव घातला होता. काळ्या तुकतुकीत वर्णाच्या पांढरी शुभ्री लुंगी गुंडाळलेल्या माणसांनी मांडव अगदी फुलवून गेला होता. सगळे विधी आटोपले होते. कोपऱ्यात एका टेबलवर व्यंकटेशचा हसरा फोटो होता. घवघवीत हार घातलेला. तेवत्या निरंजनांच्या बाजूला चंदनाची उदबत्ती धुराची वलय सोडत जळत होती. सिद्धलिंगय्यांनी सगळ्यांना विष्णू सहस्त्रनामावली वाटली. एका स्वरात उच्च रवात विष्णू सहस्त्रनामाचा पाठ झाला आणि मग जेवणावळी सुरू झाली. हिरवगार केळीचं पान विविध पदार्थांनी भरून गेलं होतं. पायसम वाढल्यावर जेवायला सुरुवात झाली. 1.5-2 वर्षापूर्वी इथंच आपल्या लग्नाच्या जेवणावळी उठल्या होत्या. आजही जेवणाच्या पंक्ती उठत आहेत. पण या 1.5-2 वर्षात माझं सारं जीवनच बदलून गेलं आहे. आता या पुढची वाटचाल मला एकटीनं करायची आहे. तिचे डोळे भरून आले. सुंदर रंगवलेल्या चित्रावर पाणी पडून त्यातील रंग पसरून ते चित्र विद्रूप व्हावं तसं झालं होतं. संसाराचं चित्र पूर्ण रेखाटायच्या आतच पुसलं गेलं होतं. उमाक्का तिच्याजवळ बसून होत्या. लेकीची तगमग त्यांना समजत होती. पण काय करणार? काय करायचं? कसं सावरायचं हिला? तितक्यात अम्मा येऊन विशूला घेऊन गेल्या. खरं तर दोघी होत्या त्या या खोलीत. पण तरीही मायलेकीत काही संवाद झाला नाही. मुळात बोलण्यासारखं आता काही उरलंच नव्हतं. 4 दिवस राहून उमाक्का पण परत गेल्या. आता वाड्यावर परत पूर्वीसारखी लोकांची वर्दळ सुरू झाली होती. गंगम्मा आता परत कॉफीचे पेले सतत धूत बसायची. आत्ती गे, नागेश म्हणाला. हे गे, तिच्या हातात पुस्तकं ठेवत नागेश म्हणाला. वाच, तुला आवडतं ना वाचायला? विशूची नको काळजी करू, मी सांभाळतो त्याला. तिच्या कडेवरून विशूला घेत नागेश निघूनही गेला. पद्माच्या जखमेवरची खपली निघून जखम बळबळायला लागली. आठवणींचं वारोळ फुटून असंख्य आठवणी मनाच्या पृष्ठभागावर सरसरून आल्या. रडून रडून दमल्यावर तीच उठली. तोंडावर पाण्याचे शिपकारे मारून तिनं सावरलं स्वतःला. पुस्तक बाजूला ठेवून केस सारखे करून ती खाली आली. अम्मा व आप्पा काहीतरी बोलत होते.
तिच्या येण्याची त्यांनी साधी दखलसुद्धा घेतली नाही. अडीगेमनेत स्वयंपाकखोलीत गंगम्मा खोबरं खोबत होती. तिला तिथं आलेलं पाहताच काम थांबवून तिनं स्निग्धपणे विचारलं, "ये ना बेको, काय हवंय?" "खरंच काय हवंय मला?" पद्माच्या मनात विचार आला. का आले मी इथे? इथे कोणालाही माझी गरज नाही आहे. प्रत्येकजण आपल्या विश्वात रमलाय, अगदी विशूसुद्धा. लहानगा विशू आपल्या चिक्कप्पा म्हणजे काकासोबत खेळण्यात चांगलाच रमलाय. कुणाला जर माझी गरज नाही आहे तर मी इथे काय करतीये, काय हवंय मला? आणि जड पावलांनी ती माघारी वळली. हल्ली तिला सारखं वाटायचं की अम्मांची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. ती खाली आलेली त्यांना फारसं आवडत नाही. विशूलाही त्या आता फारसं तिच्याजवळ राहू देत नाहीत. अंगावरचं दूध बंद केल्यापासून विशू जास्तीत जास्त वेळ अम्मांजवळच असायचा. दिवसा कितीही त्यांच्या मागे मागे असला तरी रात्री झोपायला मात्र त्याला त्याची अम्माच लागायची. त्याला कुशीत घेऊन झोपायला पद्मा डोळे गाळायची. आताशा तिला माहेरी पाठवायलाही अम्मांची नानसायची, पण विशूला मात्र त्या तिच्यासोबत पाठवायला तयार नसायच्या. मग उगाचच आपल्या आईच्या समाधानासाठी ती सकाळी जाऊन संध्याकाळी यायची. पण तिथंही तिचा जीव रमायचा नाही. तसं तर तिचा जीव कुठंच रमत नव्हता. नागेशशी बोललेलं अम्मांना आवडत नाही हे तिच्या लक्षात यायला लागलं होतं. इतक्यात बरेच दिवसात नागेश तिच्याकडे फिरकला नव्हता. बहुधा तशी सक्त ताकीद दिली असेल अम्मांनी त्याला. खरं खोटं देव जाणो. पण हल्ली तो पूर्वीसारखा बोलत नव्हता हे मात्र खरं. खरं तर या खेपी ती माहेरी जाऊन यायच्या आधीपर्यंत तसं सगळं ठीक सुरू होतं. माहेरी जाऊन आल्यापासून एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती की हल्ली अम्मा आप्पा बरेचदा खालच्या आवाजात काहीतरी बोलत असतात. ती आली की मात्र एकदम गप्प होतात. पण हल्ली कशाचंच काही वाटायचं नाही. मनात काही राग लोभ असे उरलेच नव्हते. त्यांच्या बोलण्यातून मध्वे मध्वे लग्न असे शब्द स्पष्टपणे तिच्या कानावर पडायचे. बहुधा नागेशच्या लग्नाच्या गोष्टी सुरू असतील, पण तिने काही उत्सुकता दाखवली नाही आणि तसंही दाखवणार कोणाजवळ म्हणा. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच अण्णांनी फरमान सोडलं, तिनं 4 दिवस माहेरी जाऊन यावं. आणि मुख्य म्हणजे यावेळी काहीही खळखळ न करता विशूलाही सोबत नेण्याची परवानगी दिली होती. तिला जरा आश्चर्यच वाटलं. आत्ताच तर 15 दिवसांपूर्वी माहेरी जाऊन आली होती. मग आता अचानकच काही कारण नसताना मध्येच का माहेरी पाठवतायत अम्मा तिला? नक्कीच नागेशच्या लग्नासंदर्भात काहीतरी हालचाली सुरू आहेत. मुलगी पाहायचा कार्यक्रम असेल किंवा मुलीकडचेच येणार असतील आपल्याकडे घर पाहायला म्हणून. शुभप्रसंगात उगाच आपला अडंगा नको म्हणून आपली रवानगी माहेरी. तिनं एक निश्वास सोडला. आता यापुढं प्रत्येक गोष्ट अशी सोडूनच द्यावी लागणार. उद्या नागेशची बायको घरात आल्यावर आपली अडचण वाटणारच. घरातली अडगळ नको असली तरी फेकता न येणारी आणि घरात ठेवावी म्हटलं तर सगळ्या सतत डोळ्यात कोपणारी. 4 दिवस माहेरी राहून ती ठरल्याप्रमाणे घरी परतली. तिला सोडायला तिचे आप्पा आणि शिवा आले होते. ते बाहेर बसले. ती सरळ वरती आपल्या खोलीत आली. पण विशू फारच चिडचिड करायला लागली म्हणून ती खाली आली. आप्पा तिच्या आप्पांशी खालच्या आवाजात काहीतरी बोलत होते. शेजारी अम्मा उभ्या होत्या. त्यांच्या उभं राहण्यातही कसला तरी निर्धार, कसला तरी ठामपणा जाणवत होता. बोलत जरी शाणभोग म्हणजे आप्पा असले तरी बोलवता धणी मात्र अम्माच होत्या. तिचे आप्पा सारखा कपाळावरचा घाम पुसत होते. शिवाच्या चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्याचे भाव होते. नेहमीसारखंच तिकडे दुर्लक्ष करून ती स्वयंपाकघरात आली. तिला पाहताच गंगम्मा तिच्याकडं झिपावली. तिचे हात हातात घेऊन ती काहीतरी बोलायला तोंड उघडणार तोच अम्मा आत आल्या. तसं झटक्यात तिचे हात सोडून गंगम्मा परत आपल्या कामाला लागली. काय सांगायचं होतं गंगम्माला? राहून राहून पद्माच्या मनात विचार येत होता. तिनं चोरट्या नजरेनं गंगम्मांकडे पाहिलंही, पण गंगम्मांचं लक्षच नव्हतं तिच्याकडे. की तसं तिनं भासवलं कुणास ठाऊक. गंगम्मा आज रात्री पाहुणे मुक्कामाला येत आहेत, जेवणाचं बघ. आणि हो, तिच्याकडे वळत अम्मा म्हणाल्या, विशूला वेळच्या वेळी दूधभात खाऊन निजव. नि त्या आल्या तशा बाहेर निघूनसुद्धा गेल्या. तिला खूप आश्चर्य वाटलं. आप्पा शिवाज राहणार आहेत?
या 3-4 वर्षात ते कधीच तिच्याकडे असे राहिले नव्हते. अपवाद होता तो फक्त व्यंकटेशच्या वेळेचा. पण तेव्हाही 14 दिवसानंतर अप्पा आणि शिवा गावी निघून गेले होते. आई तेवढीच राहिली होती तिच्याजवळ 1-1.5 महिना. मग आजच कसे काय थांबतायत हे लोक? खरं तर इतकाही काही उशीर झालेला नाही आहे. अजूनही त्यांना परत जायला शेवटची बस मिळू शकते. अगदी जेवून जायचं ठरवलं तरीही. मग आज अचानकच त्यांना थांबायचा आग्रह का? आणि हे तरी का थांबतायत? पण तिनं नेहमीसारखाच विषय मनावेगळा केला. नाहीतरी व्यंकटेश गेल्यापासून आजूबाजूला चालणाऱ्या कोणत्याही गोष्टींशी तिचं काही सोयरसूतक उरलंच नव्हतं. आज गंगम्मा रात्री थांबणार असल्यामुळं जेवणानंतरची झाकपाक आवरावर तीच करणार होती. त्यामुळे जेवणानंतर पेंगुळलेल्या विशूला घेऊन ती वर आली. बराच वेळ झाला तरी गंगम्मा वर आली नाही झोपायला. बराच वेळ तिची वाट पाहून शेवटी खोलीचं दार नुसतंच लोटून ती झोपली. विशूच्या कुरळ्या केसातून हात फिरवता फिरवता केव्हा डोळा लागला ते तिचं तिलाही कळलं नाही. सकाळी उठल्यानंतरच तिला कळलं की गंगम्मा रात्री झोपायला तिच्या खोलीत आलीच नव्हती म्हणून. गंगम्मा आली असती तर निदान काय चाललंय, कसली एवढी खलबतं चालली आहेत हे तरी तिला कळलं असतं. आजचा दिवसच काहीतरी वेगळा उगवला आहे असं वाटलं तिला. कारण आज येणाऱ्या प्रत्येकाची अप्पा काहीतरी थातूरमातूर कारणं सांगून बोळवण करत होते. एरवी असं कधीच व्हायचं नाही. शिवा नागेशबरोबर बाहेर गेला आणि तिच्या आश्चर्याला तर पारावरच राहिला नाही जेव्हा तिची आई अचानक तिकडे आली. आता मात्र तिची उत्सुकता ताणली गेली. नक्की काय शिस्त आहे घरात? नागेशचं लग्न जुळलं आहे की काय? पण तसं जर असेल तर त्यासाठी आपल्या आईला एवढं तडकाफडकी बोलवायची गरज काय? की माझी रवानगी यांना माहेरी करायची आहे कायमची? आणि तिचा जीव धास्तावला. पोटात भीतीचा गोळा उठला. नाही म्हटलं तर या घरावर जीव जडला होता तिचा. या घरात तिच्या आणि व्यंकटेशच्या सहजीवनाच्या असंख्य आठवणी होत्या. तिला नव्हतं जायचं कुठेही घर सोडून. हे तिचं आणि व्यंकटेशचं घर होतं. आता व्यंकटेश गेला तर दुधातल्या माशीप्रमाणे आपल्यालाही काढून फेकून देतील, हाकलून देतील आपल्याला. आणि विशूला विशूला एकट्यालाच ठेवून घेऊन मला जा म्हणतील का? नाही, विशूला माझ्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. माझा जीव गेला तरी चालेल. पण पण माझ्या व्यंकटेशची निशाणी मी कुणालाही माझ्यापासून दूर करू देणार नाही. कुणालाच नाही, कुणालाच नाही, अगदी अम्मांनासुद्धा नाही. आणि तिला अपार रडू कोसळलं. दुपारी जेवणानंतर सगळे एकत्र बसले. ती नेहमीसारखीच वरती आपल्या खोलीमध्ये एकटीच. नागेश आणि शिवाही आलेले. तिला सारखं वाटत होतं की नागेश आपल्याला टाळतोय, आपल्या नजरेला नजर देत नाही आहे. आज नेहमीसारखं वर येऊन विशूला खेळवायला पण घेऊन गेला नाही आहे. आपल्याला घराबाहेर काढतायत याचा त्रास होतोय का त्याला? खाली काय बोलणी चालली आहेत यात तिला काहीच स्वारस्य नव्हतं. कारण आज तिनं मनाशी पक्का निश्चय केला होता. आज कोणाचंही कसलंही दडपण न ठेवता, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता ती सगळ्यांना ठणकावून सांगणार होती की विशूला तिच्यापासून कोणीही दूर करू शकत नाही म्हणून. राजलक्ष्मी अम्मांचा प्रस्ताव ऐकून उमक्का अगदी हतबुद्ध झाल्या. अम्मा असा काही प्रस्ताव मांडतील याची स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती त्यांनी. हसावं की रडावं हेच कळत नव्हतं त्यांना. पद्माच्या आयुष्याला अशी कलालाटणी मिळेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. आप्पा, पद्माचे वडील तर सुन्नत झाले होते. काय प्रतिक्रिया द्यावी ते त्यांना समजेनासं झालं होतं. इतक्या अकल्पितपणे हा प्रस्ताव समोर आला होता की त्यांची जणू वाचाच गेली होती. काय बोलावं तेच त्यांना समजत नव्हतं. नागेश खाली मान घालून बसला होता. थोडा वेळ चुळबुळ करून तो तिथून निघून गेला. शिवाला काय करावं, तिथे बसावं का उठून जावं तेच कळत नव्हतं. बरं, उठून गेलो तरी जायचं कुठं? वरती अक्काच्या खोलीतच जावं लागणार. पण आता या क्षणी त्याला पद्माक्काला भेटायचं नव्हतं. कारण पद्माक्काला यातलं काहीही माहिती नाही. त्यामुळे मोठ्यांनाच काय ते बोलू दे तिच्याशी. आपल्याकडनं चुकीच्या पद्धतीनं तिला काही कळायला नको म्हणून तो तिथंच चुळबुळत बसला. तितक्यात मावा मावा मामा मामा अशी हाक मारत विशूच तिथं आला. विशूला पटकन कडेवर घेत शिवा बाहेर पडला. मला वाटतं इतकं गांगरून जायला नको, अम्मा म्हणाल्या. तुम्ही वेळ घ्या, विचार करा, पद्माशी बोला,
नि मग काय ते ठरवू आपण. उमाक्कांना थोडा धीर आला. भरल्या गळ्यानं त्या म्हणाल्या, तुम्ही नागेशशी बोललाच आहात म्हणा, पण त्यांची नक्की काही हरकत नाही ना. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. कोणत्याही दडपणाखाली किंवा कीव येऊन दयेपोटी एवढा मोठा निर्णय घेऊ नये त्यांनी. त्याची काळजी तुम्ही करू नका, कठोरपणे अम्मा म्हणाल्या. त्याच्याशी बोलल्याशिवाय, त्याची संमती घेतल्याशिवाय का हा प्रस्ताव मी मांडत असेल तुमच्या पुढे. उमाक्का चपापल्या. शेवटी पद्माचे आप्पाच म्हणाले, बोलतो पद्माशी, ती जर तयार असेल तर आमची काहीच हरकत नाही. आणि मग ती बैठक तिथेच बरखास्त झाली. रात्री शेवटच्या बसनं ते तिघे निघाले. पद्माला सोडायला म्हणून आलेले ते परत पद्माला घेऊनच माहेरी निघाले. अम्मा, काय चालले हे? अगं, मला सोडायला म्हणून तुम्ही आलात ना, मग मला परत घेऊन का जात आहात? कोणी काही बोललं का तुम्हाला? काही नाही, तू चल बेटा, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मग बोला ना. इथं नको, इथं मोकळेपणी बोलता यायचं नाही. तू चल आमच्याबरोबर. हवं तर लगोलग 2 दिवसात परत ये, पण आत्ताच चल आमच्याबरोबर प्लीज. उमाक्कांच्या आर्जवी अजिजीच्या स्वरांनी पद्मा बुचकळ्यात पडली. अम्मांना कोणत्या तोंडाने विचारायचं माहेरी जाऊ का, याचा ती विचारच करत होती. तेवढ्यात अम्माच वर आल्या तिच्या खोलीत. झाली तयारी? तिच्याकडे पाहत त्यांनी विचारलं. म्हणजे यांचाच बेत दिसतोय हा. मला काय कायमची पाठवतायत की काय? मनातली कटुता चेहऱ्यावर दिसू न देता तिनं मान हलवली. बसमध्ये पूर्ण वेळ विशू शिवाजवळच होता, त्यामुळे तिला निवांतपणे विचार करायला जरा वेळ मिळाला. असं काय बोलायचं आहे यांना माझ्याशी? राहून राहून मनात एकच प्रश्न उठत होता. रात्री घरी पोचायला 11 वाजले. घरून जेवणच निघाल्यामुळे जेवणाचा प्रश्नच नव्हता. दूध पिऊन झोपावं म्हटलं तर दूधही नव्हतं घरात. तसंच तोंड हातपाय धुवून पाणी पिऊन ते झोपायला गेले. पण कुणाचाच डोळ्याला डोळा लागत नव्हता. निरागस विशूचं काय, तो एकटा आपला शांतपणे झोपला होता. तिला खूप हेवा वाटला त्याचा. खरं तर तिलाही खूप थकल्यासारखं वाटत होतं. अंथरुणावर पडल्या पडल्या झोप येईल असं वाटत होतं तिला, पण प्रत्यक्षात आता झोप येतच नव्हती. सारखी आपल्या खोलीची, आपल्या पलंगाची, व्यंकटेशची आठवण येत होती तिला. हल्ली कितीही वाईट वाटलं तरी तिच्या डोळ्यात पाण्याचा टिप्पूसही यायचा नाही. सारखं मनात यायचं, काय इतकी घाई केली व्यंकटेशनं? काय चुकलं माझं? का अशी शिक्षा केलीस मला? का गेलास मला सोडून? आपल्या विशूला तर पाहिलंसुद्धा नाहीस तू. मुळात मुळात त्याच्या येण्याची बातमी ऐकण्यासाठी सुद्धा थांबला नाहीस तू. तिच्या घशात आवंढा दाटून आला. शेजारी झोपलेल्या विशूच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवून तिनं अजूनच आपल्या कुशीत त्याला ओढून घेतलं. त्याच्या उभेनं मग कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी नेहमीच्या वेळी ती जागी झाली. रात्री झोप नीट न झाल्याने तिचे डोळे चुरचुरत होते. खरं तर अजून तरी झोपली असती ती तर चालण्यासारखं होतं. पण जाग आल्यापासून कालचं ते काळजीचं भूत परत मानगुटीवर येऊन बसलं होतं. विशूला हलकेच बाजूला सारून त्याचं पांघरूण सारखं करून ती उठली. उमाक्का, तिची अम्मा, अंगणात सडा घालत होती. तिच्याकडं पाहून त्या स्निग्धपणे म्हणाल्या, बा ये. काही न बोलता ती परसदारी वळली. ओट्याच्या शेजारी चुलाणावर गरम पाणी तापत होतं. नारळाच्या कच्च्या करवंट्या घालून उमाक्कांनी नुकतीच चूल पेटवली होती. थोडा धूर दाटला होता. आधीच चुरचुरणारे तिचे डोळे धुराने परत चुरचुरायला लागले. शेजारच्या हंड्यातल्या गार पाण्याचे सबके चेहऱ्यावर मारल्यावर तिला जरा बरं वाटलं. कॉफी तयार होती. तिनं काही विचारायच्या आतच उमाक्का म्हणाल्या, तिंडी झाली की बोलूत, नाश्ता झाला की बोलूत. मुकाट्यानं कॉफी संपवून ती उठली. विशू अजूनही गाढ झोपला होता. त्याच्याकडे एक नजर टाकून ती फुलं तोडायला गेली. खरं तर तिचं हे खूप आवडतं काम, पण आज अगदी यांत्रिकपणे फुलं तोडणं चालू होतं. गजरा न ओवता फुलं तशीच देवघरासमोर ठेवून ती आंघोळीला गेली. एव्हाना उमाक्कांची रागेरोट्टी म्हणजे नाचणीची भाकरी तयार होती. अस्वस्थ मनानेच सर्वांचं खाणं झालं. आईसाठी गरम रोटी टाकायला म्हणून ती उठणार तितक्यात अप्पा म्हणाले, पद्मा थांब, जरा बोलायचे तुझ्याशी.
अम्मा, तिंडी तोगोळी. आईचा नाश्ता झाल्यावरती बोलूत. नाश्ता आटोपून उमक्का बाहेर येताच आप्पा म्हणाले, पद्मा, कालपासून आम्ही किती अस्वस्थ आहोत हे पाहतेच आहेस तू. तुला कदाचित कल्पना असेल नसेल मला माहिती नाही, पण काल शानभोगांनी राजलक्ष्मी अम्मांनी एक प्रस्ताव मांडला आहे. तिच्या छातीत धडधडायला लागलं. घशाला कोरड पडली. कोणता प्रस्ताव म्हणून नाही विचारलंस बेटा? तिच्या ओढलेल्या चेहऱ्याकडे पाहत आप्पा म्हणाले. पण तरीही ती काही बोलली नाही. तशीच चेहऱ्याकडे पाहत आप्पा म्हणाले, पण तरीही ती काही बोलली नाही. तशीच मान खाली घालून बसून राहिली. एकदा उमक्कांकडे पाहत ते म्हणाले, पद्मा, राजलक्ष्मी अम्मा तुझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलत होत्या. काय? तिच्या कमालीचं आश्चर्याच्या आवाजातनं तिला किती आश्चर्य वाटले हे जाणवत होतं. तिचे डोळे विस्फारले. अम्मा असा विचार करू शकतात? यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिला कळलेल्या अम्मांच्या स्वभावात हे बसत नव्हतं. थोडा वेळ जाऊ देत आप्पा म्हणाले, पद्मा, विशूवर त्यांचा खूप जीव आहे. तुझीही काळजी वाटते त्यांना. पद्मा पटकन सावध झाली. हाच तो क्षण ज्याची तिनं मनोमन कल्पना केली होती. आता तिचं दुसरं लग्न लावून त्या चांगुलपणा घेणार, वर नवीन संसारात काही अडचण नको म्हणून विशूला ठेवून घेण्याचा, त्याचा सांभाळ करण्याचा प्रस्ताव मांडला असणार. दुसरं काय? महाहुशार आहे ती बाई. आई आप्पांना चांगलंच गुंडाळलेलं दिसतंय त्यांनी. शेवटी तेही आईवडीलच आहेत. माझ्या भल्याचाच विचार करतील. विशूची जबाबदारी जर ते घेणार असतील तर सोन्याहून पिवळं असं आपल्या आईवडिलांना वाटणं स्वाभाविकच आहे. त्यांच्या दृष्टीने विशूची जबाबदारी जर शानभोगांनी घेतली तर माझं लग्न जमणं जरा सोपं होईल. अरे, तुमचं सगळ्यांचं तुमच्या परीनं ठीक आहे सगळं, पण मी पण एक आई आहे ना. एक आई असून अम्मा तुला मला समजून घेता येत नाही. कशी जाऊ मी सोडून विशूला? तेही स्वतःचं सुख शोधण्यासाठी. कुणी सांगितलं तुम्हाला की दुसरं लग्न करून विशूपासून दूर जाऊन मी सुखी होईल म्हणून? तिला आपल्याच विचारात गुरफटलेली पाहून शेवटी आप्पाच म्हणाले, पद्मा, नीट ऐक, भानावर ये. त्यांनी तुझ्या लग्नाचा प्रस्ताव मांडला आहे. नीट ऐक बाळा, नागेशशी तुझ्या लग्नाचा प्रस्ताव मांडला आहे त्यांनी. आम्हाला पण असंच वाटतं बेटा की या लग्नाने तुम्ही सगळेच सुखी व्हाल. हे लग्न झालं तर तुला हे घर सोडून जायची गरज नाही. विशूला वडिलांचं प्रेम मिळेल आणि तुलाही. आणि शानभोगांनाही समाधान मिळेल की त्यांचा नातू त्यांच्या डोळ्यासमोरच राहिला आहे. एवढ्या तरण्या मुलाच्या मृत्यूचं दुःख पचवून किती पुढचा, कसं सगळ्यांच्याच हिताचा विचार करतायत बघ बरं ते. खरंच देवमाणसं आहेत ती. आणि नागेश म्हणजे तर हिरा आहे, हिरा. नशीब तुझं, इतकी समजूतदार माणसं मिळालीत तुला. बघ बेटा, शांत चित्तानं विचार कर, घाई करू नकोस. कोणताही विचार करण्याच्या आधी जरा 10 वेळा विचार कर. तुझ्यावर कोणाची काही जबरदस्ती नाही आहे. तू कोणताही निर्णय घे, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तू काही आम्हाला जड झाली नाही आहेस. तुझा निर्णय आम्हाला मान्य असेल. पण एक लक्षात घे, आम्ही आज आहोत तर उद्या नाही. उद्याचं कोणी सांगावं, उद्या शिवाचं लग्न होऊन त्याचा संसार सुरू झाल्यावर मग? इतकं सोपं नाही आहे हे सगळं स्वीकारणं. पण उभा आयुष्य पडलं आहे तुझ्यासमोर. आज ना उद्या तुला स्वतःलाही जोडीदाराची गरज भासणारच आहे. उमक्का डोळं पुसत तिच्याजवळ सरकत म्हणाल्या, पद्मे, देव एका हाताने काढून घेतो तर दुसऱ्या हाताने भरभरून देतोय. व्यंकटेशचं आयुष्यच तेवढं होतं. निदान संसार सुख अनुभवून तो गेला. पण तुझं काय गं? उमक्कांना डोळ्यांनीच आप्पांना खुणवलं. तिच्या डोक्यावर थोपटून आप्पा बाहेर गेले. उमक्काही आत गेल्या. मधल्या काळात विशू उठला होता, पण त्यांची बोलणी चालू होती म्हणून शिवा चुपचाप विशूला घेऊन बाहेर गेला. त्याला नाई म्हणजे कुत्रा, बेक्कू मांजर दाखवायला. पद्माच्या साऱ्या संवेदनाच गोठल्या होत्या. नागेशची लग्न? मुळात लग्नाचा विचारही कधी तिच्या मनाला शिवला नव्हता आणि त्यातही नागेशची लग्न. व्यंकटेशची जागा नागेशला द्यायची? काय वाटेल व्यंकटेशला?
केवळ व्यंकटेशच्याच नाही, माझ्याही आत्म्याला किती क्लेश होत आहेत हे सगळं ऐकून. अच्छा, म्हणूनच नागेश मला टाळत होता का? बिचारा. विशू त्या घरापासून दूर जाऊ नये म्हणून तर हा सगळा डाव नाही ना. आणि या सगळ्यात बळीचा बकरा कोण? तर बिचारा नागेश. त्यानं का म्हणून माझ्याशी लग्न करावं? तेही आपल्या स्वप्नांना तिलांजली देऊन. काय कमी आहे त्याच्यात? त्याला तर कोणीही हसत हसत आपली मुलगी देईल. देखणा राजबेंडा आणि आता तर शानभोगांचा एकुलता एक मुलगा. सालस निर्व्यसनी. मग असं असताना निव्वळ अम्मांच्या दबावाला बळी पडून त्यांनी का तयार व्हावं? का त्यालाही तसंच वाटतंय? चोरट्या पावलांनी मनात हा विचार आला आणि ती दचकलीच. खरंच नागेशला माझ्याविषयी असं काही वाटत असेल? ती व्यंकटेशशी लग्न करून ज्या दिवसापासून त्या घरात आली त्या दिवसापासून त्यांच्यात एक अनाम नातं तयार झालं होतं. अम्मांच्या धाकाखाली वाढलेल्या या दोन्ही मुलांच्या आयुष्यात तिच्या येण्यानं खूप बदल झाला होता. नागेश तर खूपच जवळकीनं वागे तिच्याशी. अम्मांच्या रागापासून तिला कितीदा तरी वाचवलं होतं त्यांनी. व्यंकटेशही बाहेर जाताना नागेशला सांगून जाई, आत्तिगेची काळजी घे म्हणून. नियतीच वजवत होती का हे सगळं त्याच्या तोंडून? नागेशनं तुझा शब्द कधीच खाली पडू दिला नव्हता. मग आजही केवळ दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय का? कितीही विचार केला तरी मनालाही पटत नव्हतं. व्यंकटेशची पत्नी म्हणून माप ओलांडून ज्या घरात प्रवेश केला त्याच घरात आता नागेशची पत्नी म्हणून वावरायचं. व्यंकटेशच्या नावाचं कुंकू पुसलं गेलं न गेलं तोच नागेशच्या नावाचं कुंकू लावायचं. आजवर विशूला व्यंकटेशचा फोटो दाखवून आप्पा म्हणायला शिकवलं, त्याच व्यंकटेशचा फोटो आता आत पेटीच्या तळाशी टाकून त्याला नागेशला आप्पा म्हणायला शिकवायचं. तिला अगदी गरगरल्यासारखं झालं. पाय ओढत ती आत जाऊन पडली. उमाक्कांनीच विशूला दूध दिलं, त्याची आंघोळ घालून दिली आणि त्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. सगळ्या घरादारावर कसली तरी गूढ सावली पडली होती. कसल्या तरी दडपणाखाली आलं होतं घर. आप्पांचं बोलणं उमाक्काला पटत होतं, पण पद्मासाठी हे सारं किती कठीण आहे याची त्यांना जाणीव होती. पद्मासाठी त्यांचा जीव तिळतिळ तुटत होता. काय बिचारेचे भोग आहेत कुणास ठाऊक. तो जडशीळ दिवस तसाच पुढे सरकला. रात्री विशूला कुशीत घेतल्यानंतरही तिला शांत वाटलं नाही. निर्णय घ्यायचा प्रश्नच नव्हता. व्यंकटेशच्या जागी ती दुसरा कुणाचाही विचार करू शकत नव्हती. पण नाही म्हटलं तर विशूला आपण गमावून बसू कायमचं अशी सारखी भीती वाटत होती तिला. तिचा नकार एक वेळ पचवील राजलक्ष्मी अम्मा, पण विशूला त्या तिच्याजवळ राहू देणार नाहीत. तिला घरात घेणार नाहीत आणि विशूला त्या सोडणार नाहीत. खरंच राहू शकू आपण विशूशिवाय? नुसत्या कल्पनेनंही तिला कापरं भरायचं. 5-6 दिवस उलटून गेले. 2 दिवसांकरता म्हणून आलेली पद्मा परतली नाही तशा शानभोगांच्या भुवया उंचावल्या. राजलक्ष्मी अम्माच्या गोऱ्या पाण कपाळावर आठ्या उमटल्या. त्या भिकारड्या पोरीनं पद्मानं न बोलता केलेला त्यांचा अपमान त्यांच्या चांगलाच जिव्हारी झोंबला. चांगलाच धडा शिकवायला हवा तिला. दाखवतेच तिला इंगा. अम्मांच्या मनात संतापाच्या लाह्या तडतडत होत्या. फिनिक्स भाग 2 समाप्त. क्रमशः उद्या कथेचा शेवट घेऊन म्हणजेच फिनिक्स अंतिम भाग घेऊन तुमच्या समोर पुन्हा येते. तोपर्यंत मजा करा. धन्यवाद.